सर्वांना जय भीम. तर आज 26 जानेवारी म्हणजेच गणराज्य दिवस. ॲक्च्युअल याचं महत्त्व लोकांना आजही नाही. लोकांना 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी मधला फरकच कळत नाही. कारण की 15 ऑगस्टला लोकांनी रक्ताची आहुती दिली होती, पण 26 जानेवारीला बाबासाहेबांनी रक्ताचा एकही थेंब न सांडता बाबासाहेबांनी या समाजामधल्या, या भारतामधल्या दीनदुबळ्या लोकांना हक्क, स्वातंत्र्य आणि समानता या गोष्टी बाबासाहेबांनी सगळ्या भारतातील लोकांना दिल्या. भारतातल्या प्रत्येक लोकांना या गोष्टीचं गांभीर्य नाही आहे. त्यांना काय वाटतं, 26 जानेवारी म्हणजे सुद्धा भारत देश स्वतंत्र झाला तो 15 ऑगस्टला झाला. आजचा जो दिवस आहे 26 जानेवारी, या दिवशी माणसाला मूलभूत अधिकार भेटले, माणसाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार भेटले आणि बाबासाहेबांनी या भारतामधल्या प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार दिला तो दिवस म्हणजे आजचा. कारण की आज बाबासाहेबांनी 26 जानेवारी 1947ला बाबासाहेबांनी भारताला संविधान दिलं आणि त्या संविधानामधनं आज आपण सर्व माणूस म्हणून जगत आहोत. पण हीच गोष्ट बाकीच्या धर्मातल्या, बाकीच्या जातीतल्या लोकांना आजही कळत नाही. त्यांना असं वाटतं स्वातंत्र्य दिवस म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी म्हणजे 15 ऑगस्ट. तर बिलकुल 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीमधला डिफरन्स जो आहे, सगळ्यात पहिलं तो समजून घ्या की आज आपल्याला संविधान भेटलं होतं. त्या संविधानामुळं आपण आज माणूस झालो आणि माणूस झाल्यामुळं आपण आज हक्क, न्याय आणि स्वतंत्र या भूमिकेने आज समाजासाठी लढतो, समाजामध्ये फिरतो. या गोष्टी जाणून घेतल्या तरच आपलं काहीतरी भलं होऊ शकतं, परिवर्तन होऊ शकतं. कारण की येताना बऱ्याच ठिकाणी मी गाणी ऐकली, काही ठिकाणी उत्साहसुद्धा नाही आहे. कारण का, तर काही लोकांना माहिती आहे ना बाबासाहेबांनी या भारताला संविधान दिले, तर त्या लोकांना मान्य नसल्यामुळं आज काही ठिकाणी त्या गोष्टीसुद्धा उपलब्ध नाही आहेत. म्हणजे ते लोक त्या पद्धतीने, ज्या पद्धतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस म्हणून स्वातंत्र्य साजरा करतात, त्याच प्रकारे 26 जानेवारी साजरा करताना तुम्हाला दिसणार नाही. कारण की हे बाबासाहेबांनी प्रत्येक भारतीयांना दिलं ना, ते लोकांना पटत नाही. हे पटवून देण्यासाठी आपल्यासारख्या तरुण सुशिक्षित लोकांना पुढं आलं पाहिजे आणि सगळ्यांनी सांगितलं पाहिजे की 26 जानेवारी म्हणजे काय. आता मी पण एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो. सर्वांना जय भीम आणि 26 जानेवारीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.